एखादी भाजी किती आवडती असली तरी ती ताटात सतत आली ना तर तिचा वीट येतो, कंटाळा येतो, नकोसं वाटतं. तसंच काहीचं माझ्याकडे शेवग्याच्या शेंगांचं झालं आहे. आताच उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि गावी माझ्या शेवग्याचं झाड आहे, तर गावावरून जे कोणी येतं आहे ते शेवगा घेऊन येते आणि त्यामुळे माझा फ्रीज खचाखच भरलेला आहे. शेवगा फ्राय, शेवग्याची पातळ भाजी खाऊन खाऊन माझे मिस्टर फार कंटाळे होते. त्यातच ते म्हणाले, अगं काहीतरी वेगळं बनव ना, सतत काय ते शेवग्याची भाजी आणि शेवगा फ्राय, कंटाळा आलाय, दुसरे काहीतरी बनव. मग विचार केला की काय बनवावं. लास्ट टाइम मी एकदा शेवग्याचे पराठे बनवले होते, ते त्यांना फार आवडले होते. म्हणून म्हटलं हाच प्रयोग आपण थालीपीठासोबत करूया आणि थालीपीठ कसं लागतं ते पाहूया. तर मग मी बनवायला घेतलं. तर माझ्याकडे काही रेडीमेड थालीपीठ भाजणी नव्हती, ती बऱ्यापैकी नसतेच. मी काय करते मग माझ्या बेबीचं जे फूड आहे सेरलॅक, त्यामध्येच मी गहू आणि ज्वारीचं पीठ मिक्स केलं आणि जवसाची चटणी, आपली नॉर्मल तिखट, मीठ, हळद, बेसिक आणि शेवग्याचा पल्प मिक्स करून थालीपीठं बनवली. तर आता ही थालीपीठं चवीला जेव्हा मी बनवली ना तर दह्यासोबत सर्व केली होती. पण मला खाताना असं जाणवलं की ही थालीपीठं थोडीशी आंबूस लागतात, कारण शेवग्याला असं स्वतःचा असा आंबूसपणा असतो. तर दह्यासोबत ती मला तितकीशी आवडली नाही. तुम्ही एकदा करून बघा आणि मग तुम्हाला कशासोबत आवडतं ते बघा. थालीपीठं कोणी उसळ बनवतं, कोणी ठेच्यासोबत खातं, कोणी चटणीसोबत खातं किंवा सरळ साधं सोपं गावाकडे एक पद्धत आहे की थालीपीठ गुळासोबत खायचं. तर तुम्हाला थालीपीठ कशासोबत खायला आवडतं ते सांगा. आणि जशी भाजी सतत खाऊन खाऊन कंटाळा येतो, तसंच आपण फक्त व्हिडिओ बघत जातो आणि स्क्रोल करत जातो, ना लाईक करतो, ना शेअर करतो, ना चॅनल सबस्क्राईब करतो. तर हे सगळं करून तुम्हाला कंटाळा आला असेल तर हा व्हिडिओ बघत बघत तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं तरी चालेल. त्यामुळे बघू आता ह्या कॉमेंटमुळे माझे जर एखादा सबस्क्रायबर वाढला तर तुम्ही तुमचं नाव, डिटेल्स कमेंटमध्ये टाकून द्या. मी तुम्हाला 1 किलो शेवगा फ्रीमध्ये पाठवून देईन. धन्यवाद. काय करायचं, आपण किती चांगले व्हिडिओज बनवले, कोणी लाईकच करत नाही. तेवढं मनावर घ्या बरं का सबस्क्राईबचं. थँक्यू.